जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. समर्थ म्हणतात की हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्म हा पवित्र उत्सव मानला जातो आणि अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि मोठ्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा साजरा केला जातो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की या दिवशी अनेक घराघरामध्ये मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या बालमूर्तीची पूजा केली जाते आणि श्रीकृष्णाच्या बालमूर्तीला पाळण्यात ठेवून मनोभावे त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचा जो पाळणा असतो तो हारांनी, गजरांनी आणि हारांनी, सर्व फुलांनी हा पूर्णपणे उत्तम असा सजवला जातो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहे. श्रीकृष्णच हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहेत आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापार युगात झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की कंसाची बहीण देवकीचा विवाह वासुदेवाशी झाला होता. कंसाची बहीण देवकी हिचा विवाह वासुदेवाशी झाला आणि ज्यानंतर देवकी आणि वासुदेव यांचा विवाह झाला त्यानंतर मात्र आकाशवाणी झाली की देवकीच्या 8व्या मुलाच्या हातूनच कंसाचा वध होणार आहे अशी आकाशवाणी झाली आणि ही आकाशवाणी अत्यंत त्रिकालाबाधित सत्य आहे अशीही झाली. त्यावेळेस मात्र कंस खूप घाबरला. त्याला झोपही येईना आणि काय करावे ते कळेना. त्यानंतर मात्र कंसाने ठरवलं की आपल्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला आपण आता तुरुंगात ठेवायचं असं त्या कंसाने ठरवलं आणि मग मात्र कंसाने देवकीला आणि तिच्या पतीला म्हणजे वासुदेवाला तुरुंगात टाकले आणि मग मात्र देवकीला जसं देवकी आपल्या बाळांना जन्म देऊ लागली तसं मात्र कंस एक एक करत तिच्या बाळांचा वध करू लागला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि मग मात्र शेवटी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली आणि या दरम्यानच मात्र सर्व सैनिक ही गाढ झोपले होते. आभाळही ढगाने भरलेलं होतं आणि जोरदार पाऊसही पडू लागला. विजेचा कडकडाट सुरू झाला होता आणि त्यानंतर मात्र देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री श्रीकृष्ण यांचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रवंशी. श्रीकृष्ण हे चंद्रवंशी होते आणि श्रीकृष्णांचे पूर्वज हे चंद्रदेव होते. श्रीकृष्णाचे पूर्वज हे चंद्रदेव होते आणि बुद्ध चंद्राचे पुत्र होते. बुद्ध हे चंद्राचे पुत्र होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच या सर्व कारणामुळे श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारचीच निवड केली आणि श्रीकृष्णाने रोहिणी नक्षत्रात जन्म घेण्याचे ठरवलं कारण रोहिणी ही चंद्राची पत्नी होती आणि रोहिणी नक्षत्रातच श्रीकृष्णाने ही जन्म घेण्याचं ठरवलं आणि त्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रात झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागे एक अत्यंत महत्वाचे कारणही आहे. समर्थ म्हणतात की श्रीकृष्ण हे अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागचे हे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे आणि या शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत आहे. समर्थ म्हणतात की या शक्तीमुळे भगवान विष्णुदेव हे संपूर्ण विश्व चालवत आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की श्रीकृष्ण शक्तिशालीही आहेत. श्रीकृष्ण हे शक्तिशाली आहेत, आत्मकेंद्रित आहेत आणि परब्रह्म स्वरूपच आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच त्यांचा जन्म हा अष्टमीला झाला आणि रात्री चंद्र उगवला तसं श्रीकृष्णांचा जन्मही रात्रीच झाला असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि त्यावेळेस मात्र श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस सर्व त्यांचे पूर्वजही उपस्थित होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मध्यरात्रीची निवड केली. कंसाच्या तुरुंगातून आपल्याला बाहेर पडता यावं, कोणतंही संकट येऊ नये, कोणताही त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने मध्यरात्रीची ही निवड केली होती की जेणेकरून त्यांचे वडील
त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतील या सर्वांचा विचार करून श्रीकृष्णांनी रात्री जन्म घेण्याचे ठरवलं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले। जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले आणि सर्व सैनिक ही गाढ झोपलेले होते। त्यामुळे त्यांचे वडील वासुदेव हे गोकुळात जाऊन सुखरूप श्रीकृष्णांना तेथे पोहोचवू शकले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि मग मात्र श्रीकृष्णांचे वडील हे वासुदेव गोकुळात जाऊन श्रीकृष्णांना सुखरूप पोहोचवलं आणि परत तुरुंगात आपल्या पत्नीकडे सुखरूपपणे आले असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की या सर्व कारणामुळे श्रीकृष्णांनी जन्माष्टमी दिवशी जन्माला यायचं ठरवलं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। आणि याच कारणामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री आपण साजरी करतो असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं। तरी सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आता आपण येथेच थांबूया। धन्यवाद। जय सद्गुरु।